नमस्कार. प्रोग्रामिंगच्या जगात लिंक्ड लिस्ट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. हे नाव ऐकून कदाचित थोडं किचकट वाटेल, पण खरं सांगायचं तर ही संकल्पना खूप सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. चला तर मग ही डेटाची साखळी नक्की कशी तयार होते आणि ती कुठे वापरली जाते हे आज आपण समजून घेऊया. आपण रोज म्युझिक ॲपवर गाणी ऐकतो. एका गाण्यानंतर दुसरं गाणं लागतं किंवा वेब ब्राउझरवर बॅक बटन वापरतो. पण कधी विचार केलाय का की हे सगळं कसं काम करतं? या सगळ्याच्या मागे लिंक्ड लिस्ट या एका शक्तिशाली संकल्पनेचा हात असतो. चला, फक्त थिअरी नको, आज आपण स्वतः एक लिंक्ड लिस्ट बनवून बघूया. कॉम्प्युटर जशी ही साखळी बनवतो, अगदी तसंच आपण एक सोप्या सी प्रोग्रामच्या मदतीने ती बनवू आणि समजून घेऊ. कोणतीही साखळी बनवायची असेल तर आधी एक कढी लागते, बरोबर? तसंच लिंक्ड लिस्टचा पाया आहे तिचा एक नोड. हा नोडच आपल्या लिस्टचा मूळ आराखडा आहे. सी प्रोग्रामिंगमध्ये या बिल्डिंग ब्लॉकला स्ट्रक्ट नोड असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कल्पना करा की हा एक छोटा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये दोन वेगवेगळे कप्पे आहेत. या बॉक्सच्या पहिल्या कप्प्यात म्हणजे इन्फोमध्ये आपण आपला डेटा ठेवतो, 10, 20, 30 असं काहीही. आणि दुसरा कप्पा लिंक हा खूप महत्त्वाचा आहे. तो पुढच्या बॉक्सचा पत्ता म्हणजेच ॲड्रेस सांभाळून ठेवतो. याच पत्त्यामुळे तर एक बॉक्स दुसऱ्याशी जोडला जातो आणि एक साखळी तयार होते. प्रत्येक लिंक्ड लिस्टची सुरुवात ही रिकामी असते. आपण स्टार्ट इज इक्वल टू नल असं लिहून कॉम्प्युटरला सांगतो की अरे, अजून आपली साखळी सुरूच झाली नाहीये. स्टार्ट नावाचा जो पॉइंटर आहे तो सध्या कुठेच पाहत नाहीये, कारण जोडण्यासाठी कोणताच बॉक्स अस्तित्वात नाही. ठीक आहे, आता आपण आपल्या रिकाम्या लिस्टमध्ये पहिली कडी म्हणजे पहिला नोड जोडूया. पाहूया कम्प्युटर हे काम नक्की कसं करतो. प्रोग्रॅम आपल्याला पहिला आकडा विचारतो. समजा आपण 10 दिलं. मग कॉम्प्युटर मॅलॉक या फंक्शनच्या मदतीने मेमरीमध्ये एक नवीन बॉक्स तयार करण्यासाठी जागा मागवतो. ती जागा मिळाली की आपला नवीन बॉक्स भरला जातो. त्याच्या इन्फो कप्प्यात 10 हा आकडा टाकला जातो आणि लिंक कप्प्यात नल ठेवलं जातं. नल का? कारण सध्या तरी या बॉक्सच्या पुढे दुसरा कोणताही बॉक्स नाहीये. हाच पहिला आणि हाच शेवटचा. आता कॉम्प्युटर तपासतो. अरे, लिस्ट रिकामी आहे का? हो, स्टार्ट तर नल आहे. मग तो स्टार्ट पॉइंटरला या नवीन तयार झालेल्या बॉक्सचा पत्ता देतो आणि बस, आपल्या साखळीला तिची पहिली कडी मिळाली. आता आपली लिस्ट कशी दिसते? तर स्टार्ट पॉइंटर आपल्या पहिल्या आणि सध्या एकमेव असलेल्या बॉक्सकडे पाहतोय, ज्यात 10 हा डेटा आहे आणि ज्याचा पुढचा लिंक नल आहे, कारण पुढे काहीच नाही. चला, आता या साखळीत आणखी एक नवीन बॉक्स जोडूया. ही प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे, फक्त एका लहानशा बदलासह. समजा आता आपण 20 हा आकडा जोडतोय. त्यासाठी एक नवीन बॉक्स 20/नल तयार होतो. पण आता एक गोष्ट बदलली आहे. लिस्ट रिकामी नाही. त्यामुळे हा नवीन बॉक्स जोडण्यासाठी आपल्याला आधीच्या साखळीच्या शेवटच्या टोकापर्यंत जावं लागेल. हे काम करण्यासाठी प्रोग्रॅम क्यू नावाचा एक तात्पुरता पॉइंटर वापरतो. हा क्यू सुरुवातीपासून म्हणजे स्टार्टपासून आपला प्रवास सुरू करतो. तो प्रत्येक डॉक्सचा लिंक तपासतो. जोपर्यंत त्याला पुढचा पत्ता नल मिळत नाही तोपर्यंत तो एका बॉक्सवरून दुसऱ्या बॉक्सवर उडी मारत पुढे जात राहतो. जेव्हा क्यू शेवटच्या बॉक्सवर पोहोचतो तेव्हा त्या बॉक्सचा लिंक जो आधी नल होता त्याला आता या नवीन 20 आकडा असलेल्या बॉक्सचा पत्ता दिला जातो. आणि झालं, नवीन बॉक्स साखळीला जोडला गेला. आता आपली लिस्ट मोठी झाली आहे. पहिल्या बॉक्सकडे पाहतोय. पहिल्या बॉक्सचा लिंक आता दुसऱ्या बॉक्सचा पत्ता दाखवतोय आणि दुसरा बॉक्स नलकडे पाहतोय, कारण तो आता शेवटचा आहे. तर नवीन नोड जोडण्याची ही प्रक्रिया 4 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. 1. मॅलॉक वापरून नवीन बॉक्स तयार करा. 2. सुरुवातीच्या स्टार्टपासून प्रवास सुरू करा. 3. साखळीच्या शेवटच्या बॉक्सपर्यंत पोहोचा. आणि 4. शेवटच्या बॉक्सला नवीन बॉक्सशी जोडा. किती सोपं आहे. ठीक आहे, आपण लिस्ट तर बनवली, ती वाढवली. आता ही तयार झालेली लिस्ट बघायची कशी? त्यासाठी आहे डिस्प्ले नावाचं फंक्शन. हे फंक्शनसुद्धा प्रवासासाठी क्यू नावाचा एक पॉइंटर वापरतं. ते त्याला स्टार्टवर ठेवतं, त्या बॉक्समधला डेटा स्क्रीनवर दाखवतं आणि लिंकच्या मदतीनं पुढच्या बॉक्सवर जातं. हा प्रवास क्यूला नल मिळेपर्यंत म्हणजे साखळीच्या शेवटपर्यंत चालू राहतो. आणि आपल्याला स्क्रीनवर काय दिसतं? 10, 20, 30. अगदी बरोबर. प्रत्येक घटक प्रिंट होतो, कारण तो क्यू पॉइंटर एका बॉक्सच्या पत्त्यावरून दुसऱ्याच्या पत्त्यावर अचूकपणे उडी मारत जातो. पण एक प्रश्न येतो, हे सगळं करण्यासाठी आपण ॲरेसारखी सोपी रचना का नाही वापरत? लिंक लिस्टच का? चला, याचं महत्त्व जाणून घेऊया.
या स्लाइडवरून फरक एकदम स्पष्ट होतो. बघा, ॲरेचा आकार निश्चित असतो, तो बदलता येत नाही, पण लिंक लिस्ट गरजेनुसार वाढवता किंवा कमी करता येते. ॲरेमध्ये एखादा घटक काढायचा किंवा घालायचा असेल तर बाकीच्या घटकांना पुढे मागे सरकवावं लागतं, जे खूप वेळ खाऊ आहे. लिंक्ड लिस्टमध्ये मात्र फक्त 2 पॉइंटर्स बदलले की काम होतं एकदम फास्ट. आणि याच लवचिकतेमुळे लिंक लिस्ट्स कुठे कुठे वापरल्या जातात माहीत आहे? आपल्या म्युझिक प्लेलिस्टमध्ये, ब्राउझर हिस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअरमधल्या अंडू फंक्शनमध्ये आणि स्टॅक व क्यू सारख्या महत्त्वाच्या डेटा स्ट्रक्चर्समध्ये सुद्धा. आज आपण बॉक्स एका सरळ रेषेत जोडायला शिकलो. पण विचार करा, काय होईल जेव्हा आपण त्यांना एका सरळ रेषेत नाही तर एका जाळ्यासारखं जोडू? हाच विचार आपल्याला ट्रीज आणि ग्राफ्ससारख्या अजून शक्तिशाली डेटा स्ट्रक्चर्सकडे घेऊन जातो. तर शिकत रहा